तर सायक्लोट्रॉन नंतर आपण अजून एक टाईपचा फोर्स पाहणार आहोत, त्याचं नाव आहे लॉरेंट्झ फोर्स. आता हा कधी येतो बघा, तर एखाद्या रिजनमध्ये जर आपण इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड दोघं पण जर दिले, म्हणजे ते एक्झिस्ट जर करत असतील, को एक्झिस्ट करत असतील दोन्ही टाईपचे फील्ड, तर काय होईल, तुमच्या चार्जवरती इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक दोन्ही फोर्सेस लागायला चान्सेस आहेत है ना. मॅग्नेटिक फोर्स लागेल का नाही हे डिपेंड करत ते वेलॉसिटी वगैरे कशी आहे, पण डेफिनेटली इलेक्ट्रिक फोर्स लागेलच है ना. इलेक्ट्रिक फोर्स किती असतो तर क्यू इंटू ई, वेरॅज मॅग्नेटिक फोर्स असतो क्यू व्ही क्रॉस बी. हे F1 आणि F2 दोन वेक्टर आपण सांगितलेले आहेत. मग लॉरेंट्झ फोर्स काय आहे, तर ह्या दोन्हीही फोर्सचं वेक्टर ॲडिशन संपलं. म्हणजे लॉरेंट्झ फोर्स इज क्यू ई वेक्टर प्लस क्यू व्ही क्रॉस बी वेक्टर. त्याचं एक सिम्पलचं एक्झाम्पल मी तुम्हाला इथं देतो आहे. सपोज करूयात की आपण या रिजनमध्ये एक इलेक्ट्रिक फील्ड दाखवतो आहे. तर या रिजनमध्ये समजा हे असं इलेक्ट्रिक फील्ड आहे इकडं. तर हे ब्ल्यूमध्ये जे मी दाखवलेलं आहे ते तुमचं इलेक्ट्रिक फील्ड आहे, आणि या रिजनमध्ये बाहेरून एक पॉझिटिव्ह चार्ज एंटर करणार आहे. हा बघा असा, हा पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि तो काहीतरी वेलॉसिटीनं असा बरोबर परपेंडिक्युलर ह्याला सपोज करू की एंटर करणार आहे, ही त्याची वेलॉसिटी आहे. ओके. आता पॉझिटिव्ह चार्जवरती इलेक्ट्रिक फील्डच्याच डायरेक्शनमध्ये फोर्स लावतो. म्हणजे F1 जो ह्याच्यावरती लागेल तो F1 कुठं लागेल, राईट साईडला लागेल. करेक्ट. आपण तो दाखवूयात. तर जेव्हा तो इथं असेल चार्ज, त्याच्यावरती हे बघा हे F1 आता इथं लागायला सुरू होईल, तो एंटर केल्याबरोबर है ना. याच रिजनमध्ये आता मी मॅग्नेटिक फील्ड पण दाखवणार आहे, ते बघूयात. तर मी ग्रीनमध्ये हे मॅग्नेटिक फील्ड दाखवतो आहे, क्रॉस आहे ते इन टू द पेज. हे असं दिसत असेल. आता क्यू व्ही क्रॉस बी हा मॅग्नेटिक फोर्स त्याच्यावरती लागत असेल. हा पॉझिटिव्ह चार्ज आहे. तुम्ही राईट हँड थंब रूलचा वापर करा आणि मॅग्नेटिक फोर्सची डायरेक्शन काढा बरं. तुम्हाला लक्षात येईल की मॅग्नेटिक फोर्स हा या डायरेक्शनमध्ये लागतो आहे. हे झाला F2. हे बघा दोन्ही अपोजिट फोर्सेस आहेत है ना. ही एक जस्ट एक केस आहे बरं का, दरवेळेला असं होईल असं नाही आहे. हे मी एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. आता हे दोन फोर्सेस एकमेकाला 180 डिग्रीला आहेत. डिपेंडिंग अपॉन की F1 मोठा की F2 मोठा, रिझल्टंट फोर्स तिकडे जाईल. म्हणजे लॉरेंट्झ फोर्स तुमचा F1कडेही असू शकतो किंवा F2कडेही असू शकतो. सपोज करूयात की F1 मोठा आहे है ना, तर तुमचं जे कॅपिटल F येईल लॉरेंट्झ फोर्स तो इकडे येईल असा सपोज करू. मग याच्यामुळे काय होईल, तुमचा हा जो चार्ज पार्टिकल आहे तो राईट साईडला थोडासा टिल्ट होईल. त्याचा पाथ हा बघा असा बनवू शकतो. पुढं काय होईल आता हे कॉम्प्लिकेटेड गोष्टी होत जातात, पण लॉरेंट्झ फोर्स हा अशा पद्धतीने काढायचा असतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. अ चार्ज पार्टिकल ट्रॅव्हल्स अलॉंग अ स्ट्रेट लाईन विथ स्पीड व्ही इन अ रिजन वेअर बोथ फील्ड ई अँड मॅग्नेटिक फील्ड बी आर प्रेझेंट. इट फॉलोज दॅट. ओके. त्यांनी काय म्हटलेलं आहे की तुमचा चार्ज पार्टिकल हा स्ट्रेट लाईनमध्ये स्पीड व्हीनं जातो आहे, म्हणजे त्याची वेलॉसिटी जी आहे ती कॉन्स्टंट आहे. याचा अर्थ ॲक्झलरेशन 0 आहे. याचा अर्थ नेट फोर्स, ज्याला तुम्ही लॉरेंट्झ फोर्स म्हणतात, तो 0 आहे. म्हणजे हे बघा ही इक्वेशन टोटल तुमची 0 आहे. समजतं आहे, कारण की त्याची वेलॉसिटी कॉन्स्टंट आहे. आता ही पूर्ण इक्वेशन 0 असण्यामागं दोन गोष्टी असू शकतात. आपण याला थोडंसं अजून नीट लिहूयात. आता ह्याला क्यू व्ही बी साईन थिटा आपण लिहूयात. हे दोघं मिळून 0 असायला पाहिजेत राईट. ह्याला दोन पॉसिबिलिटी असू शकतात. फर्स्ट पॉसिबिलिटी काय असू शकते, फर्स्ट पॉसिबिलिटी बघा की आयदर क्यू ई हा 0 आहे आणि क्यू व्ही बी साईन थिटा हे दोघंही 0 असले पाहिजेत एकाच वेळेला. जर दोघंही 0 असले तर मग त्यांचं ॲडिशन 0 येऊन जाईल आणि हे इक्वेशन ट्रू होऊन जाईल. समजते. ह्याला 0 करण्यासाठी तुम्हाला इलेक्ट्रिक फील्डला 0 करावंच लागेल है ना, आणि क्यू व्ही बी साईन थिटाला 0 करण्यासाठी बी फील्डला 0 करावं लागेल, और तुमच्या साईन थिटाला 0 करावं लागेल. हे ऑप्शन्स आहेत आपल्याकडे है ना. हे दोन्हीही एकत्र व्हायला पाहिजेत बरं का, हे खूप महत्त्वाचं आहे. आता त्यांनी काय म्हणलं आहे बघा, पहिलं ऑप्शन
की इलेक्ट्रिक फील्ड आणि बी फील्ड हे इक्वल असायला पाहिजेत आणि ते दोघं एकमेकांना परपेंडिक्युलर असले पाहिजेत. या ऑप्शनमध्ये ते झिरोबद्दल काही बोलतच नाही आहेत. फील्डची डायरेक्शन सांगतायत, ते म्हणजे फील्ड आहे असं सांगतायत. जर फील्ड असेल तर ते नॉन झिरो झालं ना मग. सो आपण जी इथं पॉसिबिलिटी काढतो आहे त्याबद्दल एमध्ये काहीही बोललं जात नाही आहे ॲक्च्युली बघितलं तर. परत एकदा आपण ऑप्शन एकडे येऊयात. पण आपण काढलेली पॉसिबिलिटी इथं सांगितली जात नाही आहे. सेकंडमध्ये पण तसंच, ते परपेंडिक्युलर म्हणजे फील्ड आहे असं सांगतायत. थर्डमध्ये पण फील्ड आहे म्हणून सांगतायत आणि चौथ्यामध्ये पण परपेंडिक्युलर, म्हणजे त्यांनी फील्ड झिरो आहेत याबद्दल काहीही सांगत नाही आहेत. समजतंय? याचा अर्थ आपण या पॉसिबिलिटीबद्दल विचार नाही केला पाहिजे. आपण आता सेकंड पॉसिबिलिटीकडे जाऊयात. सेकंड पॉसिबिलिटी काय असू शकते? सेकंड पॉसिबिलिटी असू शकते की जो इलेक्ट्रिक फोर्स आहे तो मॅग्नेटिक फोर्सच्या नेगेटिव्ह आहे. याचा अर्थ काय होईल? त्या दोघांचं मॅग्निट्यूड सेम असावं आणि त्यांनी एकमेकाला कॅन्सल केलं पाहिजे. कळतं आहे? याचा अर्थ काय बघा, मी एक सिम्पल एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. समजा या रिजनमध्ये तुमचं इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्ड आहेत आणि तुमचा चार्ज हा इथून असा एंटर करतो आहे, असा वेलॉसिटी व्हीनं पॉझिटिव्ह चार्ज आहे समजा तो, आणि इलेक्ट्रिक फील्ड आपण या डायरेक्शनमध्ये दिलेले असतील. हे इलेक्ट्रिक फील्ड आहे समजा. काय होईल? तुमचा चार्ज इथं मध्ये आल्याबरोबर त्याच्यावरती या डायरेक्शनमध्ये इलेक्ट्रिक फोर्स लागायला लागेल. तर आपण काय म्हणतो आहे की मॅग्नेटिक फोर्स मग इकडं लागायला पाहिजे, असा इक्वल असला पाहिजे तो मॅग्निट्यूडमध्ये आणि डायरेक्शनमध्ये अपोजिट. याचा अर्थ काय होईल? हे दोघे एकमेकाला कॅन्सल करतील आणि नेट फोर्स आपला झिरो होऊ शकतो अशा केसेसमध्ये. म्हणजे इथं काय, फील्ड दोन्ही पण आहेत, जे की आपले 4 ऑप्शन सांगत होते. फील्ड असले पाहिजेत, फक्त कसे असावे ते सांगा म्हणतायत, है ना. ठीक आहे, मग चांगली गोष्ट आहे. आता आपण बघूयात. बघा तिथं 3 ऑप्शन ए, बी आणि डीमध्ये ते दोघं एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत असं म्हटलं जातं आहे. पण आपण अगोदर सी ऑप्शन बघूयात. तो थोडंसं ऑड आहे, पॅरललवालं. दोन्हीही फील्ड एकमेकाला पॅरल असावे असं ते म्हणतात. तर आपण हे जे खाली डायग्राम काढले ना त्याच्याबद्दल विचार करूयात. बघा, इलेक्ट्रिक फील्ड जे आहे ते लेफ्ट साईडला असल्यामुळं तुमचा इलेक्ट्रिक फोर्स हा इकडं लागतो आहे, करेक्ट. आता त्यांनी म्हटलेल्या ऑप्शननुसार, सी ऑप्शननुसार, मॅग्नेटिक फील्ड पण पॅरलल आहे. तर याचा अर्थ मॅग्नेटिक फील्ड जर इकडं आलं समजा, है ना, मॅग्नेटिक फील्ड जर इकडं आलं तर तुमची वेलॉसिटी बघा इकडं होती, वर्टिकली अपवर्ड, आणि मॅग्नेटिक फील्ड लेफ्ट साईडला. तुम्ही राईट हँड थंब रूलचा वापर करा आणि मॅग्नेटिक फोर्स कुठं येतो तो बघा. तर तुम्ही व्ही क्रॉस बी जर करून बघितलात तर मॅग्नेटिक फोर्स तुमचा या केसला अप येऊन जातो, अप. चेक करून बघा तुम्ही. पण आपल्याला तर इकडं हवा होता ना कॅन्सल करण्यासाठी, मग ते होत नाही आहे. मॅग्नेटिक फोर्स येतो आहे अपला आणि इलेक्ट्रिक फोर्स येतो आहे लेफ्टला. नेट फोर्स झिरो नाही आहे. ह्याचा अर्थ ऑप्शन सी तर येऊ शकणार नाही. ह्याचा अर्थ ते दोन्हीही फील्ड एकमेकाला परपेंडिक्युलर असले पाहिजेत. आता कसे परपेंडिक्युलर असावेत? आपण काय करूयात, ही जी इथं डायग्राम काढलेली आहे ना, इलेक्ट्रिक फोर्स लेफ्टला आणि मॅग्नेटिक फोर्स राईटला, इथं ॲक्च्युली आपल्याला माहिती आहे की नेट फोर्स झिरो होणार आहे. त्यासाठी ट्राय करून बघूयात, है ना. ही तुमची वेलॉसिटी आहे आणि मॅग्नेटिक फोर्स राईटला. हे कधी होऊ शकतं? मॅग्नेटिक फील्ड कुठं असलं पाहिजे? राईट हँड थंब रूलचा जर तुम्ही वापर केलात तर तुम्हाला असं लक्षात येईल की बी फील्ड तुमचं आउट ऑफ द पेज म्हणजे असं यायला पाहिजे, तेव्हा हे येऊ शकतं. कळतं आहे? मॅग्नेटिक फील्ड आउट ऑफ द पेज आणि इलेक्ट्रिक फील्ड कुठं आहे? लेफ्ट साईडला. हे बघा दोघं एकमेकाला परपेंडिक्युलर झाले, म्हणजे परपेंडिक्युलरला ऑप्शन असू शकतो. आता त्यांनी परपेंडिक्युलरमध्ये 3 ऑप्शन दिलेले आहेत त्यांच्या मॅग्निट्यूडबद्दल, इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्डचं मॅग्निट्यूडबद्दल. तर आपण इथं येऊयात. हे बघा, क्यू आणि क्यू कॅन्सल होऊन जाईल, इलेक्ट्रिक फील्ड येऊन जाईल तुमचा. मी मॅग्निट्यूड घ्यायलो आहे तर दुसऱ्या साईडला मी पॉझिटिव्ह करेन ह्याला, व्ही इंटू बी साईन थीटा. वेलॉसिटी आणि बी फील्डमध्ये आपण आत्ता अँगल किती घेतला? 90, साईन 91 होतो. बघा, इलेक्ट्रिक फील्डचं मॅग्निट्यूड हे वेलॉसिटी इंटू बी फील्डच्या मॅग्निट्यूडच्या बरोबर असलं पाहिजे. दॅट इज आवर आन्सर. म्हणजे ऑप्शन
सेकंड यायला पाहिजे.